बहु असोत सुंदर संपन्न की महा प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा। महाराष्ट्र शब्द ऐकतात छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य, संतांची भूमी, पुरोगामी विचारधारा, सांस्कृतिक वारसा आणि 107 हुतात्म्यांचं बलिदान डोळ्यासमोर येतं। याच आपल्या महाराष्ट्राला महाराष्ट्र हे नाव कसं मिळालं ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। नमस्कार, तुम्ही पाहताय गाजावाजा। 1 मे 1960 संयुक्त महाराष्ट्र चळवळीत 107 हुतात्म्यांच्या बलिदानानंतर मुंबई महाराष्ट्रात सामील झाली आणि महाराष्ट्र राज्य अधिकृतपणे स्थापन झालं। तेव्हापासून आपण त्यांच्या स्मृतीला अभिवादन करतो आणि हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करतो। पण आपल्या महाराष्ट्राला किंवा मराठा प्रदेशाला महाराष्ट्र हे नाव या आधीच मिळाले असे बरेच पुरावे इतिहासात सापडतात। अगदी प्राचीन काळ, मध्ययुगीन काळ, शिवकाळ, स्वातंत्र्यपूर्व काळ ते संयुक्त महाराष्ट्र लढा यात ते ऐतिहासिक पुरावे सापडतात। ऋग्वेदात महाराष्ट्राचा उल्लेख राष्ट्र असा केलाय। प्राचीन काळात तर महाराष्ट्र वेगवेगळ्या नावाने ओळखला जात होता। इसवी सन पूर्व 304 ते 232 सम्राट अशोकाच्या काळात महाराष्ट्र राष्ट्रिक या नावाने ओळखला जायचा। त्यानंतर इसवी सन पूर्व 230 ते 200 सातवाहन राजवंश, ज्यांची राजधानी प्रतिष्ठान म्हणजे आत्ताचं पैठण, या काळात महाराष्ट्र शब्द स्थानिक प्राकृत भाषेत महाराठी या नावाने ओळखला जायचा। याचा अर्थ राठोडांचा देश असा होतो, ज्यामुळे हा प्रदेश महान राष्ट्र म्हणून ओळखला जाऊ लागला। आणखी एक संदर्भ असा सापडतो की महाराष्ट्र या शब्दाचा प्राकृत भाषेत अर्थ महारठ्ठ असा होतो। महाराष्ट्रातील क्षत्रिय महारठ्ठ म्हणजे मराठा या जातीवरून हे नाव घेण्यात आले। महाराठीनी आणि महारठीक असे शब्दप्रयोग जुन्नरच्या नाणेघाटमधील शिलालेखात दिसून येतात। इतिहासात आणखी पुढे आलो की वाकाटक राजवंश आणि चालुक्य राजवंशाच्या काळात महाराष्ट्र हा शब्द प्राकृत आणि संस्कृत ग्रंथांमध्ये आढळतो। त्यानंतर राष्ट्रकूटांच्या नावावरून महारट्ट हा शब्द रूढ झाला। आतापर्यंत आपण प्राचीन काळातील काही ऐतिहासिक संदर्भ पाहिले, ज्यातून महाराष्ट्र शब्द उदयाला आला असं सांगितलं जातं। त्यानंतरचा मुख्य काळ म्हणजे मराठा साम्राज्याचा काळ, जिथून महाराष्ट्र हे नाव भारताच्या इतिहासात अजरामर झालं। इसवी सन 1630 ते 1680 छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं आणि त्यामुळे महाराष्ट्राला स्वतंत्र राजकीय ओळख मिळाली। समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या काही ओळी आहेत। मराठा तितुका मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा, आहे तितुके जतन करावे, पुढे आणिक मिळवावे, महाराष्ट्र राज्य जिकडे तिकडे। यावरून तुम्हाला कळून आलं असेल की शिवकाळातही या भूमीला महाराष्ट्र म्हणायचे। देशाच्या स्वातंत्र्यात याच मराठभूमी म्हणजे महाराष्ट्रातून सर्वाधिक स्वातंत्र्य सैनिक झाले। स्वातंत्र्यपूर्व काळातच मराठी भाषिकांचं स्वतंत्र महाराष्ट्र नावाचं राज्य व्हावं ही मागणी जोर धरू लागली। मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र व्हायलाच पाहिजे अशा घोषणा उठू लागल्या। सेनापती बापट, SM जोशी, श्रीपाद डांगे, केशवराव जेधे यांच्या नेतृत्वाखाली 1946 मध्ये संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापन झाली। यानंतर 107 हुतात्म्यांचं योगदान, आचार्य अत्रे यांचे प्रयत्न यामुळे महाराष्ट्र हे नाव स्वीकारलं गेलं आणि आता याच महाराष्ट्राचं नाव आज अभिमानाने घेतलं जातं। 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची अधिकृत स्थापना झाली। तुम्ही आजही बघा, कोणत्याही राज्याला स्वतःचं असं राज्यगीत नाही, पण आपल्या महाराष्ट्राला आहे। जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा। असेच ऐतिहासिक संदर्भ जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।